त्यांनी पण बसून त्यांच्या आयडियाजला बघितलेलं होतं आणि तेच फॉलो करताना इथं बसताना परत तुमच्यामध्ये ते टेम्पटेशन देण्याची त्यांची तयारी तेवढी होती. सो या सगळ्या प्रोग्रामला सुरुवात करताना मी सचिन सरांना पुढे बोलवतो आणि कार्यक्रमाचा सूत्रसंचालन. पालक जे येतात ते सांगतात की मुलांना आमच्या इथं घरात जेवढं ते मोकळेपणानं बोलत असतात किंवा काम करत असतात तेवढं त्यांना इथं आल्यानंतर देखील वाटतं. असं वाटण्याचं जे कारण आहे ते देखील आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी नारायण सरांनी निर्माण केलेले जे वातावरण आहे ते तेवढ्या मोकळेपणाचं सगळे विद्यार्थी हे आपल्या समोर असणाऱ्या शिक्षकांशी, जरी शिक्षक असतील तरी आपले पालक आहेत, अशा पद्धतीने त्यांच्याशी चाललेला जो संवाद असतो, तर हा संवाद जास्त महत्वाचा आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीनं स्टेजवरती आपले नारायण सर आहेत आणि आपले 2 पूर्वीचे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना इथं यावंसं जे वाटतं त्याचं कारण आता आपल्याला सांगितलं की विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांच्या घरी आल्यावरती जसं वाटतं तसंच वाटतं, त्यामुळे ते आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळं हे जे भूतपूर्व विद्यार्थी आहेत त्यातले काही एक विद्यार्थी आपला आता आपल्या बरोबर काम करतोय, नारायण सर बरोबर काम करतोय, तर त्यांना इथं यावंसं वाटलं. याबद्दल सर्वप्रथम आपण या 2 विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नारायण सरांच्या वतीनं स्वागत करूया. या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत त्यांचा आता अभ्यास हा जवळपास पूर्ण होत आलेला आहे. आता यानंतर त्यांना जे टेन्शन येतं किंवा त्यांचं काम करण्याची जी एक पद्धत आहे, या पद्धतीमध्ये नेमका कोणता बदल केला तर या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकतं जे गेल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले. तर या 2 विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी आपण बोर्डवरती त्यांची नावं पाहिली असतील, त्यांची टक्केवारी देखील बघितलेली असेल, तर एवढे प्रचंड जे मार्क मिळवलेले आहेत ते करताना ते देखील आपल्यासारखं समोर बसत होते आणि त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये ज्या काही कल्पना होत्या, त्यांच्या अभ्यासाची जी पद्धत होती ही आपल्याला समजावी यासाठी त्यांनी आपल्याला हा त्यांचा वेळ दिलेला आहे. असं म्हटलं जातं की सक्सेस इज बेस्ट विथ शेअर. कोणतं यश चांगलं की जे समोरच्या बरोबर आपल्याला शेअर करता येतं. हा उद्देश ठेवून ते दोन्ही विद्यार्थी आपले नारायण सरांनी त्यांच्याशी बोलल्यानंतर लगेच त्यांनी या कार्यक्रमासाठी हो म्हटलं. म्हणजे आपण देखील याबद्दल त्यांची कृतज्ञता त्यानंतर व्यक्त करायला हरकत नाही. त्यामुळं डिस्कशनचा जो उद्देश आहे, आर्ग्युमेंटचा वेगळा उद्देश असतो, डिस्कशनचा वेगळा उद्देश असतो. हा डिस्कशनचा जो उद्देश आहे इट इज प्रोग्रेस. आर्ग्युमेंटचा जो असतो तो जिंकण्याचा असतो आणि डिस्कशनचा जो असतो तो प्रोग्रेसचा असतो. त्यामुळे आपल्याला आपलं डिस्कशन त्यांच्याशी मोकळेपणानं व्हावं म्हणून आपण नारायण सर आणि हे 2 विद्यार्थी योग्य पद्धतीनं संवाद करतील आणि आपापला जो त्यांच्याकडून ज्या गोष्टी मिळत आहेत त्यातल्या आपल्याला कोणत्या गोष्टी इमिडिएट करता येणं शक्य आहे त्या ठरवा आणि त्याच्यानंतर ज्या त्यांनी सांगितलं आवर्जून करायला सांगितलेल्या आहेत त्या मात्र आपण सर्वांनी करावं अशी मी विनंती करतो. आणि या पुढची सूचना मी नारायण सरांकडे. त्याच्यातलं ओळख टेंटेटिव्ह करून झाली आहे, पण जी काही डिटेलमध्ये ओळख पाहिजे ती जरा तुम्हाला सांगतो. हर्ष जरा उभं राहायचं. हर्ष माने. हर्षला एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या हर्षच्यासाठी. 96% त्याला 10वीला आले होते CBSEला. मॅथ्समध्ये 98 आउट ऑफ 100, सायन्स 97 आणि SST 96. तर याच्यासाठी म्हणून हर्ष इथं आज उभा आला आहे की तुम्हाला त्याच्या काही गोष्टी सांगण्याच्यासाठी. त्याच्यानंतर आहे अनिका पारंगे. अनिकाच्यासाठी जोरदार टाळ्या. अनिकाला मॅथ्समध्ये आले होते फक्त 100 आउट ऑफ 100. SSTमध्ये पण फक्त 100 आउट ऑफ 100 आणि सायन्समध्ये 97. तर हे असे 2 लोक तुमच्यासोबत. तुमची परीक्षा कधी आहे? 20 कधी? मार्च.
हां फेब्रुवारीमध्ये ना, इथे खाली ठेवलं चालेल ना, इथं कागदी इथं पाहिजे. तर 8-10 दिवस शिल्लक आहेत. ठीक. तर 8-10 दिवस शिल्लक असताना सर आमची प्रिपरेशन झाली असं कोण कोण आहे? आय एम प्रिपेअर्ड, फुल्ली लोडेड, सांगा उद्या पेपर लिहायचा असेल उद्या लिहितो, असे आहेत का कोण? किंवा सर अजून थोडा एक महिनाभर टाईम मिळाला ना बरं होईल, दाखवतो तो हां. म्हणजे टेन्शन आलं आहे का थोडं थोडं? कोणाकोणाला आलं आहे टेन्शन की सर थोडं थोडं बटरफ्लाईज इन माय स्टमक असंवालं एक्सपिरियन्स आहे? आणि सर बिलकुल नाही आलं, बिलकुल नाही आलं. हां. तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला, बिलकुल आलं नाही असं जर वाटत असेल ना तर थांबा जरा 2-3 दिवस अजून. हां. तुम्ही किती जरी म्हणलं ना, कदाचित मार्क्सचं प्रेशर येणार नाही, पण पेपरला फेस करायचं प्रेशर येतं. आणि त्या प्रेशरच्यासाठी म्हणून जे लोकांनी इमिडिएट तो पाथ चालला आहे, त्या ज्या लोकांना माहिती आहे कसं कसं काय काय होतं, तर त्यासाठी आपण एक कार्यक्रमाच्यासाठी इंटेन्शन असं आहे की तुम्हाला मोकळेपणानं त्यांना प्रश्न विचारता यावे, त्यांचे अनुभव ते काही लोक सांगतील. हर्षला साधारण आम्ही असं सांगितलं आहे की हर्ष त्याचं वर्षभराचं काही जे काही शेड्यूल होतं, प्लॅनिंग होतं ते सांगेल तुम्हाला. आणि अनिकाच्या सोबत आपण प्रश्नोत्तराचा असा वाला हे करूया. तर सुरुवातीला हर्ष माने तुमच्यासाठी येतो आहे, त्याचं जे काही शेड्यूल होतं ते सांगायला. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. पण माझ्यातलं पोटेन्शियल बघून सरांनी मला सजेस्ट केलं की आता तू फाउंडेशन बॅच जॉईन कर. सो 9वीमध्ये माझं फाउंडेशन इथं झालं. 10वीमध्ये मी रेग्युलर आणि फाउंडेशनचं दोन्ही केलं इथं. रेग्युलरला सर नारायण सर, सचिन सर, शैलेश सर आम्हाला. सो असं सगळं इनिशियल फेज गेला 10वीचा. त्याच्यानंतर जसे जसे बोर्ड ॲप्रोच करत होते तसे आमचं टेन्शन वाढायला लागलं कसं व्हायचं आता. सो पेपर चालू झाले, एवढे खूप पेपर दिले. दर पेपरला प्रेझेंट होतो. एक पेपर बुडवला नाही आम्ही, कन्सिस्टंट राहिलो. जसे जसे 1 महिना राहिला 10वीचा बोर्डसाठी, परत एकदा प्रेशर स्पर्ट झाला. अभ्यास कंटिन्यू केला. जे डाऊट होतं ते इथं येऊन सॉल्व केलं. सेल्फ स्टडीला बसलो इथं. सेल्फ स्टडीमध्ये बसताना जे काही सगळे डाऊट होते, कन्सेप्ट इनकम्प्लीट वाटत होते ते क्लिअर करून घेतले. घरी बसून पण प्रॅक्टिस पेपर केले, PYQs बघितले. असं आमचं प्रिपरेशन कंप्लीट झाली. जसे 10वी बोर्डचे एक्झामचे डेट पुढे आली तसं परत इनिशियल रिव्हिजन चालू केली. रिव्हिजन झाल्यानंतर असं वाटत होतं की आता अभ्यास झाला नाही काय, कसं व्हायचं. पण सरांनी आमच्या फेअरवेलमध्ये सांगितलं असं समजून जायचं की आपला सगळा अभ्यास झाला आहे, आपण बेस्ट देणार आहे आपल्या एक्झामला. तुम्ही पण आता तुमचे किती दिवस राहिले सर? 10 दिवस. 10 दिवसामध्ये तुमचं फुल 100% द्या. असं वाटायला नाही पाहिजे पुढं की अजून जास्त वाढू शकत असते, वाढले असते जर मेहनत केली असती तर. थँक्यू. तर तुम्हाला लक्षात येईल की तो काय लेवलला पेपर लिहितो. बोलणं हे एक स्किल असतं, त्याच्यामुळं बोलणं आणि बाकीच्या गोष्टी एका बाजूला. तर पेपर कधी जर कोणाला बघायचे असतील तर सरांना नक्की विचारा आणि पेपर बघा लास्ट इयरच्या लोकांनी लिहिलेले. ठीक आहे. कोणाला इंडिव्हिज्युअल डाऊट आहेत विचारण्यासारखे? कारण आता आपण काय करणार आहे, प्रश्नोत्तरासारखा जो काही विषय होता तो जरा चालू करायचा आहे. अनिकाला काही प्रश्न विचारायचे आहेत मला, ज्याची बऱ्यापैकी प्रश्न तुमच्यासाठीचे असणार आहेत. बऱ्यापैकी त्याची प्रश्नच्या उत्तरांमधून क्लॅरिटी येईल. साधारण काय रिस्पॉन्स होता ज्यावेळी घरात कळलं की 98% आलेत, त्यावेळी एकूण कसं काय सगळ्या ओव्हर रिस्पॉन्स कसा वाटला तुला? आता म्हणजे 98 तर एक्सपेक्ट केले नव्हते कोणीच घरात, मी पण नव्हते केले आणि बाकी पण कोणीच नव्हते केले. आता थोडा अभ्यास केलेला त्यामुळे 90-95 पडतील असं सगळ्यांना वाटत होतं, पण 98 पडतील हे मी पण नाही आणि अजून कोणीच एक्सपेक्ट केलं नव्हतं. सो सगळ्यांसाठीच सरप्राईज होतं, माझ्यासाठी पण सरप्राईज होतं आणि चांगलं सरप्राईज मिळालं. ओके, ठीक आहे. म्हणजे सरप्राईज चांगलं होतं. कॉलनीतल्या काकू, मामा, आत्या सगळ्यांनी
त्याला कारण गोष्ट अशी आहे की बोर्डची परीक्षा म्हणून एक बऱ्यापैकी धाकधूक राहतीच आहे समाजामध्ये, स्वतःमध्ये पण असते आणि ते मार्क्स लक्षात राहतात शेवटपर्यंत. त्याचं नेमकं काय करायचं, कुठल्या एक्झामला येतात का तर नाही, स्वतःच्या कॉन्फिडन्ससाठी लागतात त्या वाल्या गोष्टी. 10वीच्या बोर्डच्यासाठी म्हणून एक्झॅक्ट प्रिपरेशन कधी चालू केलीस? आता तसं 10वीत फिजिकली तर जातो जुलैमध्ये, पण ॲक्च्युअल अभ्यास जुलैपासनं काही सिरियसली चालू होत नाही. सो तो नोव्हेंबरपासनं जेव्हा प्री बोर्ड झाले तेव्हापासनं कुठे ॲक्च्युअल सिरियस प्रिपरेशन चालू झालं आणि मग तेव्हापासनं एकदम रिगरसली अभ्यास आणि रिव्हिजन्स रेग्युलर टेस्ट देणं हे ॲक्च्युअल प्रिपरेशन तेव्हापासनं चालू झालं असं मला वाटतं. म्हणजे साधारण नोव्हेंबर दिवाळीच्या नंतर दिवाळीच्या. सुरुवात झाली सगळ्या एकूण कामाला. हो. आणि बरेचपैकी लोकांना त्यामुळे सुटकेचा निश्वास असेल की चला आपण पण त्याच दरम्यान जागे झालो. हां, तर फार काय टाईम गेलेला नाही. पण काही लोक असे पण असतील की ज्यांनी अगदी सुरुवातीपासून सुरुवात केली आहे, तर त्यांनी अजून जास्त चांगल्या रिझल्टची अपेक्षा ठेवायला हरकत नाही. साधारण स्ट्रॅटेजी काय असायची सब्जेक्टच्यासाठी किंवा काय टाईम टेबल बनवलं होतंस का? टाईम टेबल म्हणजे मी वीकमध्ये काय अभ्यास करणार आहे तो मी त्या वीकच्या आधी ठरवायचे. म्हणजे ह्या वीकमध्ये एवढं कंप्लीट झालं पाहिजे, मग ते डेली स्प्लिट करायचं. मग ह्या दिवशी एवढं झालं पाहिजे आणि कधी अभ्यास नाही झाला किंवा एकच तास झाला तर तो पुढच्या राहिलेल्या वीकमध्ये कसा भरून काढता येईल हे एन्श्युअर करायचं. ओके, म्हणजे एक्झॅक्ट टाईम टेबल ॲज सच नाही, नव्हतं, तसं नाही. पण मोठा 2 तास 3 तास 4 तास असं काहीतरी एक जजमेंट हो. होतं. ठीक आहे. मॅथ्समध्ये 100 आउट ऑफ 100 आले, त्याच्यासाठी काय विशेष गोळ्या खाल्ल्या, विशेष काय म्हणजे नेमकं काय सांगशील त्याचं एकूण फॉर्म्युला काय 100 आउट ऑफ 100 यायचं? मेन म्हणजे तर कॉन्सेप्ट सचिन सरांमुळे खूप क्लिअर झालेले ऑलरेडी, त्यामुळे कॉन्सेप्च्युअल डाऊट्स काही नव्हते. तेच मेन महत्त्वाचं मॅथ्समध्ये आहे. आणि सगळे टेक्स्टबुकचे एक्झाम्पल, सगळे एक्झाम्पलरचे एक्झाम्पल सॉल्व्ह झालेले, क्लासमध्ये ज्या असाइनमेंट्स मिळायच्या प्रत्येक लेसनच्या त्या सॉल्व्ह झालेल्या, त्यातले डाऊट्स क्लिअर झालेले. मग टेस्ट क्लासमध्ये व्हायच्या, स्कूलमध्ये व्हायच्या, त्या रेग्युलरली सिरियसली दिलेल्या. काय चुकतं आहे, काय लिहिलं पाहिजे, काय पॉईंट्समुळे अर्धा मार्क जातो आहे, 1 मार्क जातो आहे, प्रॉपर्टी लिहिली नाही म्हणून अर्धाच जातो आहे, तर ते कुठे जातं आहे तिथे लक्ष देऊन नंतर ते इम्प्रूव्ह केलं. म्हणजे मुळात SOP फॉलो केल्या. हो. म्हणजे कॉन्सेप्ट व्यवस्थित झाली, लक्षात ठेवा कॉन्सेप्ट व्यवस्थित झाली आणि प्रॅक्टिस खूप सारं झालं. किती लोकांना स्कूलमध्ये 100 आउट ऑफ 100 आहेत असं काही डेटा आहे आपल्याकडं? मॅथ्समध्ये बहुतेक 3 लोकांना होते. 3 लोक आहेत आणि त्यांच्याकडे साधारण 4 डिव्हिजन आहेत. हो, 150 6 होते. हां, 6 डिव्हिजन म्हणजे खूप रेअर आहे. म्हणजे 100 किंवा आपण 200मध्ये 1 माणूस, 200मध्ये 2 असं वाला 1 to 2% लोक हे क्रॅक करत आहेत. सायन्सची काय स्ट्रॅटेजी होती? सायन्सचे पण कॉन्सेप्ट्स मेन पहिले क्लिअर झालेले क्लासमध्ये, त्यामुळे तसा काही डाऊट नव्हता. त्यानंतर रीडिंगच सायन्ससाठी मेन, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे ते बॅलन्सिंग इक्वेशन्स त्याची प्रॅक्टिस करणं, ते जे ऑरेंज बॉक्सेस असतात इन टेक्स्ट क्वेश्चन्स ते MCQजमध्ये कधी त्यातनं विचारलं जातं, सो ते पण खूप इम्पॉर्टंट होते, ते पण मी वाचलेले. आणि कीवर्ड्स जे आन्सर्समध्ये एक्सपेक्टेड आहेत ते मेन आले पाहिजेत. म्हणजे खूप मोठा आन्सर लिहिलं पण त्यात जे एक्सपेक्टेड आहे तेच नसेल तर त्याला मार्क्स नाही मिळणार सायन्समध्ये. सो आन्सर स्कीम्स मिळायचे, क्लासमध्ये जे पेपर व्हायचे त्याचे आन्सर स्कीम्स मिळायचे, स्कूलमध्ये सोडवलेले त्याचे कधीतरी मिळायचे. सो ते आन्सर स्कीम्स बघून ॲक्च्युली कसं लिहिलं पाहिजे, काय एक्सपेक्टेड आहे तेवढंच लिहिलं पाहिजे, ते सगळं बघून मग मला इम्प्रूव्ह करता आलं. ओके, म्हणजे तुझ्याकडं क्वेश्चन पेपरचा पण डेटा मेंटेन केलेला होता आणि आन्सर कीचे पण प्रिंटआउट काढून ठेवलेले होते. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर शेवटच्या 10 दिवसात काय करायचं आहे, तर रिव्हिजनच्यासाठी आम्हाला आन्सर की खूप जास्त कामाला येणार आहेत. ज्यांच्याकडे नाही आहे मेंटेन केलेलं त्यांनी करायचं, हे ऑप्शनल नाही आहे, दिस इज कंपल्सरी. जरी गोष्टी केल्या, 10 पेपर सोडवल्याच्या नंतर असे काही सरप्राईज क्वेश्चन आले होते का की जे तुला माहितीच नव्हते, वेगळं काहीतरी आलं एक्झाममध्ये? बोर्ड एक्झाममध्ये नाही, असं काही एकदम वेगळं नव्हतं आलं. 10 पेपर सॉल्व्ह केलेले, त्यामुळे कसे क्वेश्चन्स येतील, काय टाईपचे येतील, की डिफिकल्टीचे येतील, ते सगळं अंदाज आलेला. सो असं एकदम सरप्रायझिंग काही नव्हतं पेपरमध्ये. ओके, आणि साधारण इथल्या पेपरचा आणि बोर्डच्या पेपरचा जर कंपॅरिझन केली तर डिफिकल्टी लेवल आणि नंबर ऑफ क्वेश्चन सगळे
हे केलेले 10 पेपर सेटच्या नंतर, तर त्याला किती % क्वेश्चन रिपीट झाले असं म्हणशील? तरी एक पर्सेंटमध्ये मला असं सांगता नाही येणार, पण तरी एक 2-3 क्वेश्चन तरी रिपीट झालेले. 2-3 क्वेश्चन झालेले. अगदी आहे तशावाल्या गोष्टी हो. आहेत आणि फार वेगळं काय आलं नाही. ठीक आहे. सगळेजण म्हणतात SSTमध्ये मार्क आणणं अवघड आहे, कारण मॅथ्स आणि सायन्सच्यासाठी आपण काम करत जातो, पण SSTमध्ये तर तिला SSTमध्ये पण 100 आलेत. हां, म्हणजे जिथं सगळे लोक दमतायत, थकतायत, किती लिहायचं, काय लिहायचं, तर त्याच्यासाठी काय सांगशील मुलांना की SSTमध्ये कसं काय लावलंस सगळं? हां, तर रीडिंग तर करतातच सगळे, सो ते काही वेगळं सांगायचं हे नाही. पण नोट्स स्वतःचे काढायचे, म्हणजे आता क्लासमधनं पण आपल्याला नोट्स मिळतात, ते युजफुल असतातच, पण स्वतःचे नोट्स काढताना असे खूप 10 पानाचे 15 पानाचे काढायची गरज नाही आहे. 1-2 पानामध्ये लेसनचा ओव्हरव्ह्यू कसा करता येईल ते म्हणजे स्वतः तुम्ही तसं बनवा की ते 2 पानं बघितली की लेसनचे जे मेन हायलाईट्स आहेत ते तुम्हाला लगेच लक्षात येतील, सो तुम्ही रिकॉल करू शकाल. कुठला पॉईंट मिस होणार नाही, पण फक्त मेजर पॉईंट्स येतील असं. सो ते एक हेल्प झाली मला SSTला. आणि MCQs परफेक्ट करायला SSTमध्ये पण ते लेसनमध्ये काही बॉक्सेस असतात, त्यात काही थिअरी दिलेली असते, त्यातनं पण MCQs विचारले जातात. डेटा असतो काही, त्यातनं पण MCQs. सो MCQsमध्ये मार्क्स जर घालवायचे नसतील तर ते रीडिंगच एक लाईक सोल्युशन आहे. आणि अगेन पेपर सॉल्विंगने प्रॅक्टिस होते, सो त्याने पण इम्प्रूव्हमेंट होतेच. बरोबर. म्हणजे ती मागापासून म्हणते की MCQची प्रॅक्टिस करा, तर असं काय आहे MCQबद्दल तुझं स्पेशल की जे मागाशी आपण बोलताना सांगितलं होतंच, मॅथ्समध्ये 100, SSTमध्ये 100, सायन्समध्ये थोडं काहीतरी राहिलं, ते काय राहिलं ते थोडंसं यांना जरा सांग की त्याच्यामुळे ते 2-3 मार्क जे काय राहिले. हो, तर ते सायन्समध्ये जे 3 मार्क माझे गेले आहेत ते 3ही MCQsमध्येच गेले. सो थिअरीमध्ये माझा 1 पण मार्क गेला नाही आहे, MCQsमध्येच गेला आहे. इंग्लिशमध्ये पण माझे MCQsच चुकलेले. सो जिथे काही माझे मार्क गेलेले ते MCQsमुळेच गेलेले. सो मला असं वाटतं की MCQsवर पण तितकाच फोकस करणं इम्पॉर्टंट आहे, नुसतं थिअरीवर नाही. लर्न करून रिवाईज करून थिअरी तर लक्षात राहतेच, त्यामुळे ती पेपरमध्ये लिहिता येते, पण MCQs नवीन येतात, आपल्याला आधी माहिती नसतात काय टाईपचे येणार आहेत, काय क्वेश्चन्स येणार आहेत. सो त्यासाठी प्रिपेअर करण्याचं जास्त महत्त्वाचं आहे हे वाटतं. बरोबर. माझ्याकडे अजून खूप सारे प्रश्न आहेत, मध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर जरा हातवरती करा आणि पटकन प्रश्न विचारा. मला पाहिजेत का रिव्हिजनला जास्त इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे? दोन्ही एकच मिनिट. आता दोन्ही इक्वली केलं पाहिजे. फक्त पेपर सोडवून पण चालणार नाही आणि नुसतं रिव्हिजन करून पण नाही. जेवढे पेपर सोडवू तेवढे नवीन क्वेश्चन्स आपल्याला येत राहतात, मग त्यातनं अजून आपल्या इन्फॉर्मेशनमध्ये भर पडत राहतो. सो पेपर पण सोडवावे, पण फक्त पेपर नाही सोडवावे, रिव्हिजनवर पण तेवढाच भर द्यावा. सो एका दिवशी 1 पेपर सोडवला, बाकीचा टाईम रिव्हिजन केलं, तसं चांगलं राहू शकेल असं वाटतं मला. तर साधारण सांगण्याचा मुद्दा असा आहे की 10 दिवस राहिलेत आणि नंतर परत तुमच्या प्रत्येक पेपरच्या अगोदर 3-4 दिवसाची सुट्टी आहे, तर त्याच्यामध्ये कमीत कमी 2 पेपर 4 दिवसामध्ये सोडवून व्हावेत न बघता. आणि आता जसं तिने सांगितलं तसंच आहे की त्याच्यामध्ये ब्लेंड करता आलं पाहिजे दोन्ही गोष्टींना, फक्त एवढं आणि फक्त तेवढं करून चालणार नाही, असं ते सांगण्याचं तिचं कन्क्लुजन आहे. अजून कोणाला? ही येणार नाही आता तिथपर्यंत. लँग्वेजेसच्या पेपरला टाईम कसा मॅनेज करायचा? हां, तर सॅम्पल पेपर तुम्ही सोडवता घरी किंवा क्लासमध्ये पेपर देता, तर ट्राय करा की 15 मिनिट लवकर तुमचा पेपर होतो इथे लिहून. म्हणजे तुम्ही इथे जर 15 मिनिट लवकर तुमचा पेपर कवर झाला तर बोर्ड एक्झामला पण तुमचा होईल तेवढाच अराऊंड, और त्याच्या आधीही होऊ शकतो. सो मग तुम्हाला ॲक्च्युअल बोर्ड एक्झामच्या पेपरमध्ये पेपर चेक करायला, लँग्वेजेसच्या पेपरमध्ये प्रेझेंटेशन पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, म्हणजे प्रेझेंटेशन चांगलं पाहिजेत. सो ते लाईन्स ड्रॉ करायला किंवा रीचेक करायला, काही मिसिंग आहे का, काही चुकलं आहे का, किंवा काही येत नव्हतं ते परत लिहायचं आहे का, ते बघायला 15 मिनिट राहतात. सो मग तुम्ही जर आत्तापासूनच प्रॅक्टिस केली की घरी पण 15 मिनिट लवकर पेपर संपला पाहिजे, म्हणजे 3 तास असतात तर 2 hours 45 minutesमध्येच, क्लासमध्ये पण 2 hours 45 minutesमध्येच कंप्लीट करायचं ट्राय करायचं. सो बोर्ड एक्झाममध्ये टाईमचा प्रॉब्लेम नाही येणार. तुला आता किती वेळ उरतोय? रिअल टाईम म्हणजे एक्झॅक्ट, आणि असं काय कोणाला ऑफेन्सिव्हली घेऊ नका, पुरतोय का वेळ तुला?
नाही पुरत आहे, ठीक आहे. मग तुझा टाईम मायनसमध्ये जात असणार आहे. 3 तास 10 मिनटं, 3 तास 15 मिनटं, 20 मिनटं असं काहीतरी होत असेल. तुला प्रॅक्टिस पेपरच्या वेळी किती वेळ राहायचा? मला पहिले सोडवत होती तेव्हा नाही राहायचा, पण नंतर जसे 5-6 पेपर झाले त्यानंतर मग मला एक 10 मिनटं उरत होते, 10-15 10 मिनटं. ते 15 मिनटं उरत होते. उरत. पहिल्या तिला वेळ नव्हता राहत. पहिल्या वेळेस आता पेपर सोडव. पेपर हो. प्रॅक्टिसशिवाय प्रॅक्टिस केल्यानंच ह्या गोष्टी क्लिअर होतील. आणि कोण? राहिलेल्या 10 दिवसांमध्ये सॅम्पल पेपर आणि रिव्हिजन सोडून दुसरा काय केलं पाहिजे? दुसरं अजून काही मला नाही वाटत तसं केलं पाहिजे. सॅम्पल पेपर्स, रिव्हिजन ह्याच्यावरच फोकस ठेवा. सायन्समध्ये लॅब मॅन्युअल म्हणून एक येतं, तर त्यातनं वायवाचे जे MCQs असतात ते पण करा, म्हणजे ते MCQsमध्ये बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. सो काय होतं ते? लॅब मॅन्युअल, लॅब मॅन्युअल, ठीक आहे. ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन जे आहेत त्याच्यासाठीचं आहे. त्याच्यासाठी सायन्समध्ये एक्सपेरिमेंट्स जे दिलेले आहेत ते पण येऊ शकतात त्यातनं MCQ. सो त्याचं पण व्यवस्थित वाचून घेतले. डायग्राम्सला प्रॉपर लेबलिंग आणि डायग्राम काढल्यानंतर त्याला बॉक्स करायचा, म्हणजे ते अजून नीट अँड क्लीन दिसतं. सो प्रेझेंटेशन चांगलं होईल. त्यालाच एकट्यालाच असं नाही, अजून आता वेगळं काय करायचं नाही. आता आपल्याकडे टाईम नाही आहे तेवढा. वेगळं केल्यानं काय होणार आहे? फक्त इन्फॉर्मेशन वेगळी येईल, माहिती वेगळी येईल. आता ओव्हरऑल आपण जे केलं आहे ते कशासाठी? नॉलेजसाठी चाललं आहे आणि टेक्निक आहे ना परीक्षेचं. तर आता आपल्या आल्यापेक्षा वेगळं काय? फार तर केस स्टडीमध्ये काहीतरी थोडंसं वेगळं असू शकतं, एक्सपेरिमेंटमध्ये काही थोडंसं वेगळं असू शकतं. पण शुअर आहे, तुम्ही डोकं जर व्यवस्थित लावलं, अप्लाइड थिंकिंग केलं, तरी पण तुम्ही अडकणार नाही. आता वेगळं काय करायचं नाही. अजून कोणी? इतके इयर्स म्हणजे विचारले जात नाहीत ॲक्च्युली टेक्स्ट. म्हणजे पेपरमध्ये तुम्ही थिअरीचे आन्सर्स लिहिता तर एकदम स्पेसिफिक इयर वाईज लिहिले पाहिजे तसं नाही आहे. बेसिक त्याचा जो काही कंटेंट आहे तो मेन लिहिला पाहिजे. अगदीच जे हायलाइटेड इयर्स आहेत की हे खूप इम्पॉर्टंट आहेत ते लक्षात ठेवलेच पाहिजेत. तर त्याच्यासाठी आय गेस वाचूनच ते लक्षात राहू शकतात. सिक्वेन्शियली लक्षात ठेवा, म्हणजे हे आधी झालेलं, सो ह्याचं इयर हे होतं, त्याच्यानंतर काय झालेलं. तुम्ही इव्हेंट्स जर सिक्वेन्सने लक्षात ठेवले तर इयर्स पण लक्षात ठेवणं इझी जाईल. क्लिअर? आणि जर बरोबर इयर माहीत नसेल तर चुकीचं लिहू नका. हां, म्हणजे लिहिलं नाही तरी चालतं, पण चुकीचं लिहायचं नाही. ठीक आहे. समजच नाही सॉल्व करायला, मग काय काय केलं? बोर्ड एक्झाममध्ये तर तो तिथे थोडा विचार करायचा आणि जर आपल्याला वाटलं की नाही हा येत नाही आहे तर तो तिथे सोडून द्यायचा आणि बाकीचा पुढचा पेपर अटेम्प्ट करायचा. त्यात जास्त वेळ घालवायचा नाही, तर मग पुढचं जे येतं आहे ते करायला वेळ राहणार नाही. त्याच्याकडे परत यायचं, एंडला टाईम उरेल तर असं प्रॅक्टिस केलं की 15 मिनिट लवकर पेपर संपायचा आहे तर एंडला जनरली टाईम उरतो. सो तेव्हा परत त्या क्वेश्चनवर यायचा आणि विचार करायचा. थोडा स्ट्रेस कमी झालेला असतो, पेपर संपतो त्यामुळे. सो त्यानंतर ते कदाचित तुम्हाला सुचेल पण आणि येऊ पण शकतं ॲट द एंड ऑफ द पेपर. या उत्तरासाठी टाळ्या बरं का निघाला. कारण उत्तर असं होतं की जर समजा नाही सुटत आहे तर नाही सोडवायचं. हां, पण त्यातली पण डेप्थला जाऊन तिने सांगितलं की बाबा त्याच्यामुळं बाकीचं जे काय फंबल होणार आहे पुढं जाऊन ते होऊ नये म्हणूनच्यासाठी गोष्टी. जर सगळ्या प्रकारचे सोडवले असतील ना प्रॉब्लेम न्यूमरिकल्स तर फक्त एकच पॉसिबिलिटी राहते, एक्झामच्या प्रेशरनं डोकं चालत नाही. दुसरी काही पॉसिबिलिटी नाही बरं का प्रश्न न सुटायला. तर त्यामुळं आपण खूप वेळा परीक्षा दिल्यात, खूप वेळा त्या प्रेशरमध्ये गेलो आहे आपण, तर ते फार रेअर केस सिनॅरिओ असू शकतो. आणि एक असं त्यात ॲड करेन थोडं, पहिल्या 10-15 मिनटात प्रॉब्लेम येत होतो, कळत नाही, सुचत नाही. एकदा ते इंजिन गरम झालं ना, गाडी गरम झाली की त्यानंतर त्याच्यामध्ये गोष्टी पुढं जात राहतात. तर त्याच्यामुळे आज सुरुवातीला जरा सोपे प्रश्न सिलेक्ट करताना. हा एक दुसरं विचारायचं होतं यातला जोडून, पेपर सोडवताना सिक्वेन्स मेंटेन केला की तुला जसं आलं तसं सोडवत गेलीस? नाही, मी जनरली सिक्वेन्स मेंटेन केलेला. एका मॅथ्सच्याच पेपरला मला एक क्वेश्चन फक्त जमत नव्हता,
तो मी एंडला सॉल्व्ह केलेला, पण मी सेक्शन्सचा सिक्वेन्स कधी चेंज केला नव्हता. तेवढं एक आहे माझं. म्हणजे या लोकांना असं सांगितलं होतं की शिक्षकांना त्रास नका देऊ. हो. त्या माणसाला सर किती पेपर चेक करायचे असतात रोज? रोज 25 किंवा 25-30 पेपर चेक केल्याशिवाय संपत नाही का? हा, घरी सोडत नाहीत थोडक्यात. हां, आणि त्यात परत त्यांच्या मे महिन्यातले जे काही प्रॉब्लेम असू शकतात ते सगळे आहेत. शिक्षक पण माणूस आहे, त्याला पण बॅकग्राऊंडला साधारण आमचे शिक्षक असे सांगायचे की तुम्ही असं ॲज्युम करा ना कधीतरी की शिक्षकांच्या पण घरी काहीतरी प्रॉब्लेम चाललेत, त्यांना पण काही बाकी गोष्टींचे टेन्शन आहेत, आणि त्या केसमध्ये खराब मानसिकतेनं जर पेपर चेक करायला एक्झामिनर बसला तर तुमचे मार्क कमी होता कामा नयेत. आणि जर क्वेश्चन नंबर 1 देन 9 देन 6 देन 12, तर त्याच्या डोक्यातलं जे सेट फॉर्म आहे ना सॉफ्टवेअरमध्ये त्याने काहीतरी टाकलं की हे असं असं येणार आहे, मग ते होतं चेंज. आणि चेंज झाल्याच्या नंतर त्याचं फ्रस्ट्रेशन अजून वाढतं आणि त्याचा इमिडिएट इम्पॅक्ट कोणावरती येतो? आपल्या मार्कवरती येतो, कारण तिकडं ते दुसरीकडे काय करू शकत नसतात. तर त्याच्यामुळे शिक्षकांना त्रास द्यायचा नाही, सिक्वेन्स मेंटेन करायचा आहे. तर मग ते कवर पण लवकर होतो. सो एंडला असं रश करायला लागत नाही की हे आन्सर, एक पेजचा आन्सर मला आता 2 मिनटात लिहायचं आहे, असं नाही होत. टाईम राहतो सफिशियंट. लँग्वेज पेपरला 15च्या जागी 10-5 मिनटं राहतील, पण एंडला असं होणार नाही की म्हणजे मला खूप लिहायचं आहे पण टाईम खूप कमी पुरला आहे. जर आधीपासून अशी प्रॅक्टिस केली की 15 मिनिट मला लवकर पेपर संपायचा. सो हँडरायटिंग मेंटेन होईल. जर वेळ प्रॉपर सफिशियंट पुरला एंडला तर हँडरायटिंग खराब नाही होणार. त्याला कंडिशन अशी आहे की हँडरायटिंग आधी बरं पाहिजे. काही लोकांचं हँडरायटिंग पेज नंबर 1 आणि पेज नंबर लास्टवालं जे काय तिथं मेंटेन राहतं. असे कोण कोण आहेत रे ज्यांचं हँडरायटिंग मेंटेन राहतं? खरं खरं सांगायचं, हे फार रेअर स्पीशीज आहेत. आणि माझं हँडरायटिंग सर हलतं, चेंज होऊन जातं. 2 पेजला वेगळं, त्याच्या पुढच्या 2 पेजला वेगळं. तर असे जे काय मॅक्सिमम जनता आहे ना, आपण काय डोक्यात ठेवायचं? रीडेबिलिटी पाहिजे, एक्झामिनरला रीड करता आलं पाहिजे. तर रीडेबिलिटीसाठी जा. ज्यांचं अक्षर चांगलं आहे त्यांना थोडं बेनिफिट मिळेल, ज्यांचं अक्षर खराब आहे त्यांचा थोडासा डिसॲडव्हान्टेज आहे, पण तुम्ही ओव्हरनाईट काही चेंज करू शकत नाही. जी गोष्ट नाही बदलवू शकत आहे ती काही लगेच बदलवायचा प्रयत्न करू नका. रीडेबिलिटीकडे मात्र लक्ष द्या. स्पेलिंग खाल्ले, बाकीच्या काही गोष्टी केल्या, त्याच्यानंतर ते शेवट सोडून देतो ना आणि टक करून एक फुल स्टॉप लावतो, टक करून डॉक्टर जसे ते लिहितात ना प्रिस्क्रिप्शन, तसं शेवटी पेपर असतो आपला. तर तो थोडासा मेंटेन करायचा आहे. मला वाटतं खूप सारे प्रश्न आहेत मनात, पटापट विचारा. सायन्सचे जे कॉम्प्लेक्स डायग्राम असतात ते येतात का ड्रॉ करायला? येऊ शकतात. म्हणजे आम्हाला आले नव्हते आमच्या बोर्ड एक्झामला, पण येऊ शकतात असं आम्हाला सांगितलेलं आणि त्याची प्रॅक्टिसही करायला सांगितलेली. सो ते करावे. डायग्राम विथ लेबल्स. डायग्राम विथ लेबल. डायग्राम महत्त्वाचे का लेबल्स? लेबल्स अँड लेबल्स अँड डायग्राम. डायग्राम्स. लेबल्स पण पाहिजेत. थोडं स्ट्रेस प्रेशर तर होतंच, कारण सगळे आधीपासूनच की नाही मार्क्स आहेत म्हणजे आणू शकता आहे. सो थोडे एक्सपेक्टेशन्स असतात सगळ्यांचे, तो प्रेशर असतात, स्वतःचे एक्सपेक्टेशन्स असतात. पण ते होतं प्रेशर. पहिल्या बोर्ड एक्झामच्या पेपरपर्यंत मला थोडं टेन्शन होतं, पण पहिला बोर्ड पेपर दिला त्यानंतर कळलं की आपल्याला जमतं आहे, आपल्याला येतं आहे सगळं लिहिता. पेपर्स इतके अवघड नाही आहेत आपण जेवढे एक्सपेक्ट केलेले तेवढे. सो मग बाकीच्या पेपर्सला इतकं टेन्शन नाही आलं. पहिल्या बोर्ड एक्झामला अंदाज आला कसं काय आहे. सो नंतर ते प्रेशर खूप कमी झालं. प्रेशर राहतं थोडं थोडं आणि राहतं. सगळ्यांना जे विचार करतात त्यांच्याकडे राहतंय प्रेशर. ठीक. परीक्षा किती दिवसांची होती? तुमचा टाईम स्लॉट काय आठवतोय का? 27 फेब्रुवारी टू 21 मार्च. म्हणजे ऑलमोस्ट 1 महिना. 1 महिन्याची परीक्षा होती आणि 1 महिन्यामध्ये पेपर किती होते? 6 पेपर. म्हणजे बऱ्यापैकी 3-4 दिवसाची सुट्टी होती. सुट्टीच्या वेळी कसा काय सदुपयोग करायचा? कारण बरेच वेळा असं असतं मोठी सुट्टी आली ना की डिरेल होतात गाड्या. हो. म्हणजे ते मोमेंटम असतं ना, 1 दिवसाची सुट्टी अंगी लागते, 1 दिवसाची सुट्टी कामाला येते, 3-4-5 दिवसाची सुट्टी कामाला येत नाही. मग त्याचं कसं काय केलं होतं प्लॅनिंग, की प्रत्येक दिवस कसा कामाला येईल याच्यासाठी काय शेड्यूल होतं का?
हो बनवलेलं. म्हणजे आता आम्हाला SSTच्या पेपरला तर ऑलमोस्ट 7-8 दिवस सुट्टी मिळालेली. त्यामुळे मग आणि लेसन्स पण खूप होते, 20 किंवा 21 लेसन्स होते. सो मग सगळा लोड लास्टचे 1-2 दिवस टाकण्यापेक्षा रोज 2-2, 3-3 लेसन्स केले आणि ते आदल्या दिवशी त्याचं सगळं रिव्हिजन केली, मॅप्स बघितले. सो झालं, स्ट्रेस पण नाही आला आणि सगळं आरामात इझिली पण कवर झालं. 2 दिवसात सगळं क्रॅम करण्यापेक्षा थोडं करत व्यवस्थित कवर झालं आणि काही राहिलं पण नाही त्यामुळे. ठीक आहे, म्हणजे मोठी सुट्टीचा तुम्ही लोकांनी फायदा करून घेतला. तर मोठ्या सुट्टीचा फायदा पण होतो, तोटा पण होता मॅक्सिमम केसेसमध्ये. आपल्याला विसरून पण जायला होतं की आपली परीक्षा आहे आणि तसं आजूबाजूला आपले तयार करणारे, वातावरण तयार करणारी मित्रमंडळी पण असतात. झालं आहे, संपलं आहे आपलं. ठीक आहे. रिझल्ट किती दिवसांनी आला? 12 मेला आलेला. 12 मेला. बरं, म्हणजे साधारण तो किती दिवसाचा टाईम होता? दीड महिना. 1.5 महिन्याचा. आणि जर 1.5 महिन्याच्या नंतर रिझल्ट खराब झाला तर ते अख्खं वर्ष खराब जाते. अदरवाईज कसं होतं, 1.5 महिन्यात आपण मस्त सुट्टी पण एन्जॉय करायची असते, बाकीच्या गोष्टी पण असतात, 11वीची प्रिपरेशन पण चालू होती आहे, बऱ्याच गोष्टी इनलाईन असतात. तर साधारण मला असं वाटतं, आपण जर कोणाला प्रश्न असतील तर मग पटकन सांगा, अदरवाईज मी शेवटाकडे येणार आहे. 2 पेपरच्या सुट्टी असते, त्या दरम्यान पेपर सॉल्व्ह करायचे का लेसनची रिव्हिजन करायची? मी तेव्हा पेपर सॉल्व्ह केले नव्हते. म्हणजे बोर्ड एक्झाममध्ये जी सुट्टी येते तेव्हा मी रिव्हिजनवरच फोकस केलेला. अगदीच खूप 4-5 किंवा अशी 6-7 दिवसाची सुट्टी आली तर मग मी 1-2 पेपर सॉल्व्ह केलेले. पण अगदी 1-2 दिवसाची सुट्टी असेल किंवा 3 दिवसाची तरी त्यात पेपर मी सॉल्व्ह नव्हता केला. मी फक्त रिव्हिजन केलेली आणि मोठी सुट्टी मिळालेली तेव्हा मग 1-2 पेपर केलेले सॉल्व्ह. मॅथ्सला पण आम्हाला 5 दिवस सुट्टी होती. सो मी 1 पेपर केलेला सॉल्व्ह आणि मग बाकीचे क्वेश्चन्स रिवाईज केले. नाही, टेक्स्टबुक एक्झाम्पलर सगळं केलेलं असेल, व्यवस्थित थिअरी लर्न असेल तर असे खूप एकदम एक्स्ट्रॉर्डिनरी किंवा एकदम अवघड प्रश्न नाही आहेत. आपल्याला सिलेबसमधनंच येतात, असं काही बाहेरचं नसतं पेपरला. टेक्स्टबुकमधले सॉल्ड एक्झाम्पल्स येतात का? हो, येऊ शकतात. शी इज आस्किंग अबाउट एक्झाम्पल. हो. क्वेश्चन नाही म्हणत आहे. सॉल्ड फिजिक्स मॅथ्सचे प्रश्न जसेच्या तसे येतात का? हां, असं विचारायचं आहे तिला. नाही, असेच येतील अशी काही गॅरंटी नाही. ओके, तसं नाही, तसेच येतील अशी काही गॅरंटी नाही. येऊ शकतात पण तेच येतील असं काही सांगता येत नाही. येऊ शकतं, पूर्ण डिफरंट पण येऊ शकतात, पण सिलेबसमधलेच आपण जे सॉल्व्ह केलेत त्याचे सिमिलरच क्वेश्चन देतात. एक्झामच्या आधी जे रीडिंग टाइम असतो त्यात पेपर कसा ॲनालाइज करायचा? बाकीच्यांना पण कळू दे काय एक्झामच्या आधी जो रीडिंग टाइम असतो त्यात पेपर ॲनालाइज कसा करायचा? ओके, सो पहिले तर क्वेश्चन्स सगळे बघून घ्यायचे कुठले आहेत काय, आणि त्यानंतर आपल्याला कुठले येत आहेत. आता जनरली आम्हाला ऑप्शन्स होते की 4 out of 5 किंवा असे सोडवा आहेत ना. सो त्यातनं 15 मिनटाचा रीडिंग टाईम असतो, तो त्यातनं बघायचं की आपल्याला कुठला येतो आहे, ह्यातला कुठला स्ट्रॉंग आहे आपला. सो नंतर ॲक्च्युली लिहिताना आपल्याला त्याच्यावर विचार नाही करायला लागत की ह्या 5 पैकी कुठले 4 मला सोडवायचे आहेत. ते त्या रीडिंग टाईममध्ये ठरवता येऊ शकतं की हे मला येत आहेत, मी नाही करणार आहे. MCQs मग ते झाल्यानंतर पण वेळ असेल तर MCQsचे आन्सर्स डोक्यात आपण सॉल्व्ह करायला घेऊ शकतो. मुळात रीडिंग टाईम असतो हे माहीत आहे ना सगळ्यांना. पेन्सिल वापरायला हरकत नसती ना क्वेश्चन पेपरवरती? नाही, ऐका, ते अलाऊ करत नाहीत, पण आपण छोटा डॉट लावू शकतो. ठीक आहे, तर त्यामुळे तिथं घाबरत बसू नका की आता मी लिहिलं म्हणजे कॉपी झाली का काय, अजून काय झालं का काय. तर त्याच्यामुळे आहे ना, तुमचे जे आवडीचे क्वेश्चन आहेत ना की मी बनवणार आहे, तर त्यासाठी छोटा न कळत एक असा डॉट लावून टाकायचा. किंवा अगदीच जर समजा नसेल तर आपला कंपास आहे ना, कंपास मार्किंग होईल आणि टेक्निकली काही लिहिलं पण जाणार नाही. किंवा उलटं पण करू शकतो, जे येणार नाहीत, जे मला शुअर नाहीत त्याला, कारण ते कमी असतील ना, ते कमी असते.
आता ते आपल्या आपल्या प्रिपरेशनप्रमाणे होईल. कमी कुठले आहेत आणि जास्त कुठले. तुम्हाला जी सुटेबल स्ट्रॅटेजी असेल, मला असं वाटतं की न येणारे प्रश्न प्रिपेअर्ड माणसांचे कमी असतील. मग त्यावेळी ते थोडंसं काहीतरी मार्किंग करा. अजून कोणाचं होतं इकडं? मॅथ्सच्या पेपरला काय काय टीचर सजेस्ट करतात की क्वेश्चन पेपर रीड करायचा नाही, आधी करायचा का नाही करायचा? आम्हाला असं म्हणजे नव्हतं सजेस्ट केलं की नका रीड करू. सो आम्ही तर केलेला क्वेश्चन पेपर रीड. आणि क्वेश्चन अगेन एकच मिनिट आणि का जरा रीड करतो तेव्हा सगळे कन्सेप्ट डोक्यामध्ये पूर्ण कन्फ्युजन होत नाही? नाही असं म्हणजे आपले ट्राय कर, मग मी त्याला कम्पेन्सेट करतो. म्हणजे आपल्याला आता वाचून कळतं की हा आपल्याला येतोय का नाही. जनरली एक कळतं की हा ठीक आहे, इथे हे वापरायचं आहे, हे येईल. किंवा एखादा कम्प्लिटली नवीन जरी क्वेश्चन आला तरी मग ठीक आहे, तो ॲक्च्युली सॉल्व करताना कळेल. पण जनरली वाचून कळतं की ठीक आहे, हे आपल्याला येतं आहे, ह्यात हे वापरायचं आहे, हे येत नाही आहे, सो हा सॉल्व नाही करायचा आहे. किंवा हा पण येत नाही आहे तर हा एंडला सॉल्व करायचा आहे. असं सगळं करता येऊ शकतं. प्रश्न साधारण असा होता की मॅथ्सच्या पेपरला सगळ्या कॉन्सेप्ट एकदम असं एकत्र येतात का? हां, तर त्याचं उत्तर साधारण असं असू शकतं की ते ताटात वाढतात ना, 50 गोष्टी वाढतात, त्यातली खाताना एक एकच घेतो ना आपण, किंवा 1-2 मिक्स करून घेतो. तर तसं वालं असतं. एक सांगतो, परीक्षेच्या आधी 10-12 दिवस 15 दिवस प्रीमियम प्रेशर राहतं. जे काय ते मॅथ्सच्या वेळी फक्त मॅथ्सचाच अभ्यास करायचा आहे, सायन्सच्या वेळी फक्त सायन्सचाच अभ्यास करायचा आहे. तर त्याच्यामुळे बाकी सगळं फोकसमधनं बाजूला जातं आणि तेवढा सब्जेक्ट येत असतो. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी नाहीत होत. काही लोकांना ज्यांना होत असेल तरी पण, जर समजा भेळ होती आहे तरी पण काही गोष्टी होत आहेत, तर तुम्ही वाचू नका पेपर. तिच्यासारखा ज्यांना प्रॉब्लेम आहे ना त्यांनी वाचू नका, कारण वाचून तुम्ही परत विचार करणार आहे आणि आपलं ब्रेन आपल्या हातात नसतं त्यावेळी. मग तुम्ही जर विचार करणार असाल आणि त्या विचारानं त्रास नसेल करून घ्यायचा तर नका वाचू. जे लोक थ्रीशोल्ड प्रिपेअर्ड आहेत त्यांनी वाचायला हरकत नाही, रादर काही गोष्टी सोडवायला पण हरकत नाही. ठीक आहे ना. MCQ एकमेकांना सांगत बसू नका. सेट सेम असतात का वेगवेगळे असतात? वेगवेगळे असतात. वेगवेगळे असतात. हां, तर क्वेश्चन नंबर 2 त्याचा वेगळा आहे, तुमचा वेगळा आहे. हां, तर त्याच्यामुळे ते जे काय तुम्ही एक पॅरलल सिस्टम असू शकते तुमची, जी काय लाईफ सेव्हिंग मेकॅनिझमवाली, तर ती लागू पडणार नाही आहे. अजून कोणातरी विचार? हां, बाकीचे सगळे सब्जेक्ट म्हणजे असे फक्त IT ला IT ला आम्हाला म्हणजे नोट्स जे होते तेच रेफर केलेले आणि गुगलवर काही MCQs वगैरे मिळतात प्रत्येक लेसनचे. सो मी ते थोडे केलेले, त्याच्याने होऊन जातं प्रिपरेशन. अशी कुठची वेबसाईट आहे का? CBSE गाईडची. हां, मग ती तशी टाकून द्या, नाहीतर ते गुगलवरती रँडम शोधत बसतो. हां, तसं नको. आणि ते आहे CBSE. हां, तर ते जे काय ऑथेंटिक सोर्समधले असेल तेच वालं बघूया. एका सब्जेक्ट रिव्हिजनला मॅक्सिमम किती तास दिला पाहिजे? ते प्रत्येकावर डिपेंड करतं, किती वेळात कोणाचं कसं होतं आहे. असं किती तास दिला पाहिजे असं सगळ्यांसाठी एक कॉमन डिफाईन नाही करता येणार. तू किती तास दिले तरी पण असं एका सब्जेक्टला म्हणजे बोर्ड एक्झामच्या प्रेपरेशन बोर्डच्या आधी 10 दिवसाच्या नंतर चाललंय सगळं हे. 10 म्हणजे दिवसाच्या. आता किती वेळ देऊ शकतो? हां, सो 6 सब्जेक्ट्स आहेत. सो प्रत्येकाला 2 दिवस नाही, IT ला 1 दिवस धरू शकतो, बाकी सगळ्याला 2-2 दिवस दिले तर होऊ शकेल. सुट्टी किती आहे ना ITच्या पेपरला त्याच्यावरनं ठरवायचं. हां, एकच दिवस आहे. आणि पेपर कधी आहे? आधी आहे नंतर आहे? हां, मग तो आधी करून ठेवायचं, बरोबर ना? हेच आहे ना फॉर्म्युला, दुसरं काय करू शकतो अजून? तू कसे लक्षात ठेवले ते सांग, त्यानंतर काय कमी असेल तर मी सांगतो. इक्वेशन्स लक्षात म्हणजे असे लर्न केले नव्हते कुठले इक्वेशन्स. ते कन्सेप्ट अंडरस्टँड करून आणि बॅलन्सिंगचं पण ऑन द स्पॉट जसं येईल तसं लॉजिकलीच केलेलं. सो असं लर्न काही रट्टा मारला नव्हता कुठल्या इक्वेशन्सचा. हिच्यासोबत कोण रिलेट करतात की इक्वेशन लक्षात नाहीत राहतात माझ्या? केमिकल इक्वेशनच्यासाठी मला थोडी गडबड वाटते. बिंदास हातवरती करायचं, डोक्यापर्यंत नाही आणायचं सर. हां, व्हॅलन्सीज ज्यांच्या पक्क्या आहेत ना, व्हॅलन्सीज
क्रिस क्रॉस मेथड येत असेल तर मला नाही वाटत काय फार इश्यू यायला पाहिजे. 10 दिवस राहिलेत तरी पण जर कोणाला वाटत असेल तर कृपा करून मला भेटा. हां, पेपरच्या नंतर भेटून काय होणार नाही. आत्ताच 10 दिवसांमध्ये तरी पण मी परत सांगेन, पण व्हॅलन्सी झाल्या एकदा तरी तुम्हाला व्हेरिएबल व्हॅलन्सीसाठी कोण खेळत नाही आहे. सोडियम झिंकेट ही सगळ्यात अवघड रिॲक्शन आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस सगळ्यात अवघड रिॲक्शन आहे. त्याच्यानंतर बाकी काय अजून, व्हॅलन्सीज पक्क्या करा आणि क्रिस क्रॉस मेथड. हां, आणि त्यांचं म्हणणं असं आहे पेपरच्या आधी किती वेळ जाऊन बसायचं, लेट झालं तर काय करायचं. लेट झालं, फर्स्ट पेपरला आता मी 1 तास आधी गेलेले आणि खूप लोक 1 तास आधी आलेले तिकडे, कारण बरंच काही काही ऐकलेलं की ट्रॅफिक होतं आणि खूप गाड्या असतात, सो लेट होऊ शकतं. सो फर्स्ट पेपरला मी 1 तास आधी गेलेले, पण 1 तास 45 मिनिट्स आधी प्रत्येक पेपरला म्हणजे जावंच असं. सेंटर्स कुठे कुठे येतात? ते नवोदय. तुमचं कुठे आलं आहे? नवोदय. पोदारला कोण कोण आहे? जरा हात वरती करा पोदारवाले. ऐका, पोदारवाल्यांना ट्रॅफिक जॅम लागलं तर गाडी सोडायची आणि चालत चालत जायचं. तिथं एकच रस्ता जायला, एकच रस्ता यायला आहे. नवोदयच्या केसमध्ये मोठं ग्राउंड मिळतं, तुम्हाला पार्किंगला जागा मिळू शकते. पोदारच्या आजूबाजूला जे पोदारला आहेत त्यांना माहिती आहे काय परिस्थिती असते. तर त्यामुळे पापा की परी डिरेक्टली गेटपर्यंत गेली आणि मग तर त्यांना सांगायचं तुम्ही गाडी हे करा. हॅलो, पेपरला जाताना आमच्याकडं काय काय पाहिजे, तर त्याच्यासाठीच्या म्हणून ज्या गोष्टी आता हे जो ओघानं जसं येतं आहे काय काय लागणार आहे सांगा मला, आपण पटकन रिवाईज करू. ॲडमिट कार्ड पहिलं तुमचं, बरोबर ना? हां, आय कार्ड, हां स्कूलचं आय कार्ड, आधार कार्ड वगैरे लागतं का यांना? काही ठिकाणी लागतं ते. नवोदयच्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस खूप जास्त वेगवेगळ्या ठिकाणचा माहोल असतो. 2 किलोमीटर चालून जायला लागतं आणि अशा सगळ्या केसमध्ये तिथं बाहेर तुम्हाला बघून मग आतमध्ये बोलवलं जातं. त्यामुळं ते पाऊच आपलं आपलं वेगळं पाहिजे, कळते का? त्या पाऊचमधल्या ज्या गोष्टी दाखवायच्या आहेत तुम्हाला, डिस्प्ले करायच्या आहेत. नाहीतर आत्ता तुम्हाला जे सांगून ठेवतो या परीक्षेला होणार नाही, पण एक मोमेंट असा येतो की त्यानंतर पालकांना म्हणतात तर तुम्ही बाजूला जा. मग मुलं आणि त्यांची ती बॅग जर बाजूला ठेवली तर त्याच्यानंतर परत गोंधळ व्हायला नको. तर त्यामुळे सॅग्रिगेशन व्यवस्थित करून ठेवायचं आहे. 2 पेन, ज्या पेनसोबत तुम्ही कम्फर्टेबल आहे त्याची एक रिप्लिका. जेल पेननं लिहिणारे कोण कोण आहेत? सर मी जेलनंच लिहिणार आहे फायनल पेपर. बॉल पेननं कोण कोण लिहिणार आहे? आणि इंक पेननं कोण लिहिणार आहे? नोबडी. ठीक आहे, तर बॉलपेनवाल्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट, एक्स्ट्रावाला पेन तो खिशात नका ठेवू. उन्हाळा असतो, बाकीच्यावाल्या गोष्टीत फुटतो तर, आणि जर थोडा कॉस्टली असेल तर नाही फुटत. 2 रुपयेवाले 5 रुपयेवाले पेन आहेत ना, ते 100% काय ना काहीतरी ते बरोबर विकेट काढतात. तर ते वालं नको. पेन्सिल, स्केल, जे काय ज्या काही गोष्टी लागत आहेत त्या व्यवस्थित मेंटेन करून जा. ॲडमिट कार्ड महत्त्वाचं, हवं तर त्याची फोटोकॉपी करून घ्या, आणखीन एका खिशात ठेवा. बाकी जे काय तुम्हाला होऊ शकतं, पळापळ झाली नाही पाहिजे. 1 तास ती म्हणते, एका पेपरच्या नंतर तुम्हाला पण अंदाज येईल किती वेळात पोचतंय, काय काय कसं कसं प्लॅनिंग होतंय. पण जिथं ट्रॅफिक जामवाली शक्यता वाटते आणि आधी एकदा बघून यायचं 1-2 दिवस अगोदर तुमचं जे काही सेंटर आहे. फॉर्च्युनेटली सातारमध्येच आहे आपण. अगदी आदल्या दिवशी जाऊ नका की माझा पेपर कुठे आहे, नंबर कुठे आहे, बाकीच्या गोष्टी कुठे. नवोदय म्हणजे नवोदय कुठे आहे बाबा, तर माझ्या डोक्यात एक प्लॅन राहतो. सातारा सोडला की 15 मिनटं तरी लागतात ते यायला. त्याच्यानंतर परत आईबाबा कुठे थांबणार, काय करणार. आमचे आईबाबा आम्हाला सोडायला येऊन थांबणार आहेत असं कोण कोण आहे? काही लोक 3-3 तास थांबतात आणि सर आम्हाला आणणार, सोडणार, फेकून देणार, परत जाणार, असे कोण कोण ड्रॉप करून. मोस्टली सगळे तसेच आहेत. ठीक आहे, फक्त एक गोष्ट त्यांच्यातर्फे सांगेन, हेवी नाश्ता करून जायचं आहे. पोटात व्यवस्थित भर पाहिजे. पेपर किती वाजता आहे? 10:30. हां, आणि आतमध्ये किती वाजता घेणार आहेत? हां, साधारण तो टाईम असतो 1 तास ते 15 मिनटापर्यंत व्हॅरी करतो. मॅडमचा एक उत्तर प्रश्न निम्माच राहिला आहे, लेट झालं तर काय करायचं. तर त्या केसमध्ये लेट करायचंच नाही. तुम्हाला इथून ट्रेन, लोकल, एरोप्लेन असल्यावाल्या गोष्टी नाहीत.
तर लेट करायचं नाही. आणि इन केस समजा जर झालं, देव न करू आणि काय झालं लेट, तर न घाबरता काय 5-10 मिनटाची काय जातील त्याच्यासाठी प्रिपेअर राहायचं. नंतर ते काय टाईम कोण वाढवून देत नाही. सर तुम्ही रायगड संस्कृतमध्ये नाव पडलं. हो. संस्कृतचा अभ्यास करून किती दिवस झाले? संस्कृतचा पण तसा बऱ्यापैकी झालेला आधी 1 महिना सगळा सिलेबस, 1 महिना नाही पण तरी 20 डेज आधी तरी, आणि मग त्यानंतर रिव्हिजन चालू होती. पेपरच्या आधी किती दिवस संस्कृत? आमचा आता मॅन्डिंग आहे, सुट्टीच्या आधी किती दिवस संस्कृतचा अभ्यास केला? मी 3 दिवस तरी केलेला संस्कृतचा अभ्यास, कारण आम्हाला सुट्टीच होती बहुतेक 3 दिवस, सो मग तेवढा मी केलेला. संस्कृतवाले कोण कोण आहेत? इतकेवाले लोक. संस्कृतसाठी काय टिप्स? 3 दिवस सोडून हे महत्त्वाचं आहे, हे महत्त्वाचं आहे, हे महत्त्वाचं आहे. त्याचे पण जेवढं तुम्ही सॉल्व कराल तेवढं येणार आहे, कारण मोस्ट ऑफ द पेपर MCQजच असतो आणि ते फक्त जे एक्स्ट्रॅक्ट्स येतात लेसनमधनं त्याच्यातच असतात आन्सर्स आणि त्यातनं लिहायचे असतात. सो ते तसं इझिली होऊन जातं प्रॅक्टिसने. पण बाकीचं ग्रामर वगैरेचे जेवढे तुम्ही MCQज अजून एक्स्ट्रा सॉल्व कराल तेवढं ते परफेक्ट होईल. आणि अजून कोण? रिव्हिजनसाठी रायटिंगला प्रेफरन्स जास्त द्यायचं का रिडिंगला? आता ते डिपेंड्स. रायटिंग स्पीड पण इम्प्रूव्ह करायचं असेल तर लिहून रिव्हिजन चांगली होत असेल तर तसं करावं. रायटिंग स्पीड पण इम्प्रूव्ह होईल, रिव्हिजन पण होईल. कोणाचं जर रायटिंग स्पीड असेल चांगला तर म्हणजे त्यांना वाटत नाही की लिहायची गरज आहे किंवा नुसतं लर्न करून जास्त चांगली रिव्हिजन होते तर तसं करावं. जर आपल्याला सिलेबस पण संपवायचा असेल आणि आपल्या रायटिंगची स्पीड वाढवायची असेल तर तू रायटिंग करायचं. ज्यांचं स्पीड नाही पडत आहे, ज्यांचा मगाशी वेळ नाही पुरत आहे ना, प्रश्नाचे सरळ सरळ 2 क्लासिफिकेशन होतं. ज्यांचा वेळ पुरतो आहे त्यांनी रिडिंगवरती जा, ज्यांना पुरत नाही त्यांनी रायटिंगवरती जा. रायटिंग झालं की 1 वेळा रायटिंग करणं म्हणजे 8-10 वेळा रिडिंग केल्याचा गोष्ट येते. शेवटचे 2 प्रश्न. पॅरेंट्स किंवा जे फॅमिली मेंबर्स आहेत लास्ट डेजमध्ये फोन करून बोलतात अभ्यास झालाय की नाही, तर त्याला कसं डील करायचं? प्रेशर क्रिएट करतात की झालंय की नाही केलं पाहिजे. पहिलीवाली गोष्ट, तुला असं झालेलं का? नाही, फक्त असं ऑल द बेस्ट एवढंच. हां, अभ्यास all the झाला best का नाही एवढं. वगैरे नाही. कोणाकोणाचे नातेवाईकाचे त्रास देत आहेत? देत आहेत. ओके, ठीक आहे. आपल्याला काय नातेवाईक त्रास देत? अटेन्शन प्लीज. हां, जरा हां. तर ज्याही लोक म्हणतात ना अभ्यास झाला का, तर हो म्हणायचं. मग पुढचा प्रश्न येत नाही. हो, 100% झालं आहे. नाही विचारायचं म्हणायचं. ते म्हटले विचारू का, तर नाही. आणि एक सांगतो, जर तुम्ही आत्ता मला विचारलं तर माझा कॉन्फिडन्स कमी होईल आणि माझे 2 मार्क कमी होतील. फुल स्टॉप. ऐका, काय सांगू का, त्यांचा मोटिव्ह काय आहे? तुझे मार्क वाढले पाहिजेत. हा पॉझिटिव्ह मोटिव्ह आहे, पण ते करताना ते तुम्हाला त्रास देत आहेत. जसं ते बघितलं ना की जर समजा फार काहीतरी चांगला कार्यक्रम असेल तर पाहुणे येतात, खराब कार्यक्रम झाला असेल, कोणी गेलं असेल तरी पाहुणे येतात. पाहुण्यांना हे कळत नाही की आपण त्रास देतो समोरच्याला. आत्ता जायचं नाही आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेच चालू आहे कार्यक्रम. मग अशा वेळी आहे ना बोलायचं नसतं, जाऊन फक्त ओके ठीक आहे का, बरं आहे का. तर असे पाहुणे पहिली गोष्ट नसायलाच पाहिजेत आपल्या नेटवर्कमध्ये, आणि असतील तर त्यांचा प्रश्न तिथंच संपवून टाकायचा. त्यांना परत आणखीन त्यांच्यासोबत डिबेट करत बसायचं नाही. तुमच्यासाठी महत्त्वाचं, पुढच्या 8-10 दिवसामध्ये घरातल्यांच्यासोबत डिबेट करायचं नाही. ते म्हणले ना दूध पी, ओके. पाणी पी, ओके. पाणी दूध मिक्स करून पी, ओके. आपला महत्त्वाचा वेळ आहे, कामासाठी चाललो आहे आपण, आणि त्यावेळी आहे ना वाद घालून त्यांचं इंटेन्शन प्युअर आहे ना, विषय सोडून द्या. प्रोसेस त्यांना माहिती आहे नाही माहिती ह्याच्याबद्दल आपण ॲनालिसिस नंतर करू. आईला, बाबांना, आजीला, आजोबांना असं तर नाही वाटत आहे ना तुमचं मार्क कमी आले पाहिजेत. कदाचित त्यांची फॅशन थोडी ओल्ड स्कूल असेल किंवा खूप जास्त ते फॉरवर्ड असतील.
दोन्हीतलं काहीतरी एक आहे, तुमची भाषा मॅच होत नाही म्हणून त्यांच्या ओके म्हणायचं, करायचं. त्यांनी सांगितलं ना पाया पडून जा, ओके. त्यांनी सांगितलं डावा पाय पुढं, चालेल. दोन्ही उडी मारून चालेल. त्यांनी म्हटलं दही साखर घेऊन जा, जायचं. प्रॉब्लेम काय? कारण त्यांचं पण तेच आहे की ह्याचे मार्क वाढले पाहिजे, तर त्याच्यामुळं फ्रिक्शन झालं नाही पाहिजे. शेवटचा प्रश्न असेल तर, अदरवाईज मग मला असं वाटतंय, कोणाला आहे का? हां, बुधवारमध्ये जे ठरवलं सेकंड वीकसाठी, तर त्यांनी सांगितलं की सेक्शन्स जे आहेत ते ॲक्च्युली तुम्ही चेंज करू शकता, कारण लास्ट सेक्शनला जास्त वेटेज आणि जास्त इम्पॉर्टन्स असतो. तर मग त्याला काय करायचं? कारण की तसा पेपर जर दिला तर तो माझाही 20 मिनिटं कवर होतोय, प्लस मार्क्ससुद्धा वाढत आहे. सो म्हणजे बोर्ड एक्झाममध्ये सेक्शन्स जर चेंज केले. मॅमने सांगितलं तर तुम्ही करूच शकता, कारण आणि त्याने जर आता मार्क्स वाढत आहेत, पेपर लवकर कवर होतो आहे, सगळं होतं आहे, तर नक्कीच चालेल. तेवढेच पेपर पुरतं. हां, कारण मॅमने सांगितलं आहे. लँग्वेजेसमध्ये ना शिक्षकांकडं स्कोप असतो. सायन्सच्या केसमध्ये काय होतं, ते फिक्स असतं सॉफ्टवेअर डोक्यात आणि त्यात चॉईसेस नसतात. म्हणजे जसं ग्रामर सेक्शन असेल तर लवकर होतो, बाकी मोठे आन्सर लिहायचे असतील तर त्याला वेळ लागतो. तसं आपल्या बाकी मॅथ्सला इकडं काय तसा काही स्कोप राहत नाही. तर जिथं त्यांनी सांगितलं आहे तिथं करू शकता, चालेल. तर आय होप बऱ्यापैकी सगळ्यांना क्लॅरिटी आलेली असेल. तुम्ही दोघांनी पण वेळ काढला तुमचा आणि त्याच्यानंतर इथं येऊन व्यवस्थित मार्गदर्शन पण झालं. मला असं वाटतं की या लोकांना थँक्यू म्हणण्यापेक्षा ना आपण आपला स्कोर वाढवूया आणि स्कोर वाढवून थँक्यू म्हणणं ही सगळ्यात चांगलीवाली गोष्ट असेल. तर देणार आहेत ना मार्क्स चांगले आपापले? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. आणि जर तसंवाला झालं तर मग मला वाटतं की हा कार्यक्रम या लोकांचा वेळ, शिक्षकांचा वेळ सगळ्यात सत्कारणी लागला. तुम्ही दोघंजण आलात. तुमच्या पुढच्या वाटचालीच्यासाठी, तुमच्या करिअरच्यासाठी आमच्या सगळ्यांतर्फे खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मोठे व्हा आणि परत इथं येऊन लोकांना मार्गदर्शन करत राहा.